नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नेत्रविकारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म अँड आय केअर सेंटरचे आय केअर रिसर्च सेंटर वाशिमचे डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर ठाकरे यांची ओळख करून देते. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे गेल्या 12 वर्षांपासून आयुर्वेदाच्या सेवेत आहेत. तसंच लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे आजार, पुरुष आणि स्त्री वंध्यत्व, तसंच वातविकार, मेंदूचे आजार, तोंडाचे, नाकाचे, घशाचे म्हणजेच थोडक्यात ENT डिसीजेस जे आहेत ते, तसंच थायरॉईड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर, किडनीचे विकार यासह अनेक आजारांवर हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी चिकित्सा याची केलेली आहे. तसंच त्यांना आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीसुद्धा देऊ केलेली आहे. अशाच अनेक रुग्णांवर चिकित्सेचा यशस्वीरित्या चिकित्सा करण्याचा अनुभव जो आहे डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांच्या गाठीशी आहे. तसंच आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी या विशेष थेरपीच्या संशोधनातून डोळ्यांचे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वीरित्या बरं केलेलं आहे, त्यांना दृष्टी प्रदान केलेली आहे. तसंच श्री विश्वमाय आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म अँड आय केअर रिसर्च सेंटर वाशिम हे महाराष्ट्रातलं एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथे डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे यशस्वीरित्या उपचार केले जातात. अनेकांची दृष्टी डॉक्टर ठाकरे यांच्यामुळे परत आलेली आहे, सुधारलेली आहे. तसंच श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 9 शाखा आहेत आणि या शाखांमध्ये महाराष्ट्र तसंच देशाच्या अन्य भागांमधून सुद्धा, अन्य राज्यांमधून सुद्धा हजारो रुग्ण येतात ज्यांना डोळ्याच्या समस्या आहेत आणि या सगळ्या विकारांवर यशस्वी उपचार इथे ते घेतात. तसंच प्लांट स्टेम सेल थेरपी डोळ्यांचे आजार, मणक्याचे आणि मेंदूचे आजार व इतर वातविकारांवर अत्यंत प्रभावी अशी आहे. सध्या डोळ्यांच्या पडद्यांचे आकार किंवा एकंदरीतच नेत्ररोग जे आहेत त्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. तर सगळ्यात आधी रुग्णांनी काय करायला पाहिजे? प्रिकॉशनरी बेटर दॅन इज क्युअर हे एक म्हण आहे, पण प्रिकॉशन हे घ्यायचं कसं हेच कळत नाही आहे समाजाला. बरं, कळालं तरी त्याच्यावर निर्णय घेऊन ते अंमलात आणणं अवघड जातं. म्हणजे आपण किंवा सर्वसाधारण जी जनता आहे किंवा लोक आहेत एवढे डिजिटल युगाच्या आहारी गेलोत. मानव जेव्हा सृष्टीमधनं उत्पन्न झाला, देवाने त्याला दृष्टीचं जर देण्याचं जे कारण आहे किंवा दिलेली आहे तर ते लांबचं बघण्यासाठी आहे. मूळ मुद्दा काय आहे, परंतु आता सध्या सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे सगळं जे काम आहे ते जवळ झालेले आहेत. मोबाईल आहे, TV आहे, सगळं जवळून बघायचं. त्याचा मग काय होतं, लांबची दृष्टीचा उपयोगच होत नाही, जवळच्या दृष्टीवरच सगळं भागत असतं आणि लांबची दृष्टी हळूहळू कमी होत असते. कारण की जी गोष्ट जास्त वापर केला तर तिचा उपयोग चांगला होतो, ती तशीच थांबली तर ती तशीच थोडीशी ती म्हणजे कार्यक्षमता कमी व्हायला लागतं. हे एक महत्त्वाचं कारण जे आहे ते आता सध्या नेत्ररोगाचं वाढतं प्रमाण. परंतु सर्वसाधारण जनतेने ज्या लोकांना आता सध्या सगळ्यात जास्त म्हणजे सर्वसाधारण पोटाचे विकार आहेत, ॲसिडिटी आहे, वारंवार होणारी वाढती BP आहे, वाढतं शुगरचं प्रमाण आहे, थायरॉईडचं वाढतं प्रमाण आहे. हे जे व्हॅल्यू ज्या अप अँड डाऊन होतात ना, ह्या गोळ्या खाऊन मेंटेन करणं हे आता थांबवायला पाहिजेत. ॲक्च्युली याचं बेसिक कारण काय आहे ते प्रकृतीनुसार, प्रकृती म्हणजे तुमची पित्तच प्रकृती आहे का, कफज आहे का, वातज आहे, हे प्रॉपर डायग्नोसिस करून त्याचं प्रकृतीनुसार आहाराचं नियोजन आणि प्रकृतीनुसार आजार असतात. म्हणजे कफज प्रकृती असेल तर तुम्हाला कफज मधुमेह होणारच, पित्तच प्रकृती असेल तुम्हाला पित्तच मधुमेह होणार. असे वातज, पित्तच, कफज असे 20 प्रकारचे मधुमेहाचं वर्णन आयुर्वेदात तेव्हा करून ठेवलंय. म्हणजे इथं टाईप 1 आणि टाईप 2 नाही आहेत, असे याचे 20 प्रकार आहेत आणि जवळपास 70 ते 80 कारणं अशी वेगळे आहेत. म्हणजे एवढा डीप आयुर्वेदाचा अभ्यास आहे आणि हा डीप जोपर्यंत आम्ही मूळ जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत आम्हाला कसल्याही पद्धतीची औषधे देण्याची अधिकार नाही आहेत. म्हणजे हे डायग्नोसिस झालं ना तर निश्चितच ज्या आता माझ्याकडे बरेच असे रुग्ण आहेत की ज्यांना वर्षानुवर्ष शुगरची औषधं खातात, इन्सुलिनवर ते हेवी इन्सुलिन घेतात,
तरी पण शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. आपल्या आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीनं, आयुर्वेदिक उपचारांनी 2-2, 3-3 महिन्यामध्ये जे 300, 350 शुगर झालेत अशा लोकांचे शुगर 2-2, 3-3 महिन्यात कमी झालं. बरं, जेवणाच्या आधीची नंतरची शुगर हे जास्त डोक्यात न ठेवता HbA1c ही रक्तातली शुगर, म्हणजे जसं मी नेहमी सांगतो, रक्त हे दुधासारखं पातळ असतं पण नंतर बासुंदीसारखं घट्ट होतं आणि ही शुगर रक्तात मिसळते आणि रक्त मग हळूहळू घट्ट व्हायला लागतं. रक्तातली वाढलेली शुगर ही डायरेक्ट दृष्टीपटलावर, रक्तवाहिन्यावर, डोळ्याच्या रक्तवाहिन्यावर, मेंदूच्या रक्तवाहिन्यावर इम्पॅक्ट करते आणि ती नंतर मात्र आयुष्यातून माणसाला जे कॉम्प्लिकेशन निर्माण होतात दृष्टीचे ते हळूहळू वाढतच जातात. आणि आता सर्वसाधारण लोकांचं काय झालं आहे, सगळ्यांनी फक्त औषधं खायची आणि बरं व्हायची ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. औषधं न खाता आयुष्य जगता आलं पाहिजे, त्याच्यासाठी नियमावली लागतं आणि आयुष्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे निश्चितच. नाही तर आरोग्यासारखी कोणतीही संपत्ती नाही, हे असं मला म्हणायचं आहे. आता माझ्याकडे बरेच असे रुग्ण आहेत की आता एक पुढे बघूया आपण की त्या मॅडम पुण्याच्या आहेत, त्यांना ड्राय आय सिंड्रोम होता, वर्षानुवर्ष 2-2, 3-3 वर्ष इकडे तिकडे फिरत होता, परंतु उपचार केल्याच्या नंतर अक्षरशः 1.5-2 महिन्यात त्या पूर्ण बऱ्यापैकी बऱ्या झाल्यात आणि पुढं हद्दपार म्हणजे ते कंप्लीट आजार क्युअर होतो. नाहीतर त्याला आधुनिक शास्त्रामध्ये त्याला उपचारच नाही आहेत, फक्त काही कालापुरते ते स्टिरॉइड बेस्ड ड्रॉप्स असतात किंवा इंजेक्शन वगैरे घ्यावं लागतात आणि आपला जो आयुष्याचा गाडा हा पुढं ढकलावा लागतो. परंतु आयुर्वेद असा सबल आणि सक्षम पर्याय आहे की जेणेकरून आपल्याला वारंवार डॉक्टरांच्या इकडे न जाण्यासाठी दुसऱ्या आणि मुख्य आजाराला पण गरज पडणार नाही, असा हा सबल म्हणजे आयुर्वेद. असे अनेक रुग्ण सरांकडे येत असतात आणि सरांकडनं उपचार करून घेत असतात. त्यांच्याच काहींच्या प्रतिक्रिया पाहूया. ठाकरेंची जी जाहिरात आहे ती वाचली आणि मला तो ॲड्रेस दिला की जाऊन पहा एकदा की काय आहे, म्हणून मी डॉक्टरांकडे आले त्या क्लिनिकला. आता मी 1 महिना औषधं घेतली. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी माझा जो म्हणजे मला असं वाटायचं की त्यांनी सांगितलं की हा डोळ्यांचा प्रॉब्लेम तर आहेच आहे, पण तो डोळ्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला नाकाला म्हणजे सर्दी असल्यामुळे जास्त जाणवतो, कारण कायम तुमचं नाक ब्लॉक असतं, सर्दी बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे मला कफ होणार घशात, म्हणजे ती सर्दी बाहेर न पडल्यामुळे खोकला, कफ हा कायम कंटिन्यू मला तो त्रास असायचा. मग त्यांनी माझं नस्य केलं, त्याच्यामुळे म्हणजे खूप प्रमाणात फरक पडला की मला महिन्याभरात कधीच कफ सर्दीचा त्रास झाला नाही आणि डोळ्यातही जो ड्रायनेस वाटायचा तो ड्रॉपमुळे मला ड्रायनेस जाणवला नाहीये. दृष्टी अजून अशी क्लिअर नाहीये, पण ती फरक पडेल ह्या विश्वासानेच मी इथे आलेली आहे. आणि आयुर्वेद हे भारताचंच काय पूर्ण जगाला भारताने दिलेलं आयुर्वेद की जे प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे आणि आयुर्वेदाने ज्या गोष्टी होऊ शकतात त्या कशानेच होणार नाही. म्हणजे आयुर्वेदात तुम्हाला साईड इफेक्ट्स नाही आहेत, बाकीचं तुम्ही ऑपरेशन केलं तर त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, तर ते नको म्हणून आम्ही आता आयुर्वेदाकडे बघतोय. आणि माझी बाकी सगळ्या ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा काय त्यांना सगळ्यांना मी आवाहन करते की तुम्ही पहिल्यांदा आयुर्वेदिक उपचार करा आणि त्याचा फरक तुम्ही म्हणजे तुम्हाला नक्कीच जाणवेल. डोळ्यांमध्ये ड्रायनेस येणं, डोळे कोरडे होणं किंवा डोळ्यांच्या नसा कोरड्या होणं आणि किंवा रक्तवाहिन्या ज्या पुरवठा करतात डोळ्यांना त्या कमकुवत होणं आणि डोळे दुखणं, दृष्टीवर त्याचा परिणाम होणं, हे सगळे नेत्रविकार जे आहेत हे होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. तर आयुर्वेदातल्या चिकित्सेद्वारे आपण या नेत्र समस्यांवर उपचार करू शकतो का? निश्चितच. कसं असतं माहिती आहे का, आता जे ड्रायनेस म्हणजे तिथं काय कोरडेपणा येतो. कोरडेपणा केव्हा येईल, जेव्हा तुमच्या शरीरातलं रक्ताची क्वालिटी बिघडेल. मोस्टली अशी रक्ताची क्वालिटी किंवा ड्राय आय सिंड्रोम जो आहे तो हा कशामुळे येतो, मोस्टली एक तर तत्रवृक्ष सूक्ष्मच्छ नीलहा हे वाताचं गुण आहे. तुम्ही नेहमी कोरडं खात असाल, शिरं, परुषित, फ्रीजचं वापर करत असाल किंवा सतत डोळ्यावरचं जे प्रेशर असेल कामाचं, तर त्याच्यामुळे ड्राय आय सिंड्रोम हा सध्या कॉमन झालेला आहे. परंतु याला भारतात तर नव्हे तर बाहेर देशात सुद्धा उपचार नाही आहेत. आता सध्या एक जागतिक अहवाल असा झाला आहे की रिफ्रॅक्टिव्ह एरर्स हा प्रमाण 95, 97, 98% मुलामध्ये आणि मोठ्या माणसामध्ये जे टॉपेस्ट कंट्री आहे त्याच्यामध्ये भेडसावणारा प्रश्न आहे. मग आपल्याला कुठेतरी आपल्याला एक आयुष्य कसं जगायची चौकट आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे. ते त्या पद्धतीला तो मुद्दा अंडरलाईन करून करेक्ट करून घ्यायला पाहिजेत. आयुष्य किंवा जीवन हे मशीन नाही आहे, त्याला उपयोग कसा करायचा आणि तोच दृष्टी जी आहे ती पुढे आपल्याला आयुष्यामध्ये तीच म्हातारपणी सगळ्यात मोठी सहारा किंवा एक प्रकारचा आधार असतो. म्हणून त्याला
कशा पद्धतीनं संवर्धन करता येईल, काय करता येईल, हे आपल्याला निश्चितच एक विचारपूर्वक निर्णय घेऊन करणारा उपचार म्हणजे तो आयुर्वेद. एक छोटासा ब्रेक घेऊया. डॉक्टर, पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, हल्ली चष्म्याचा नंबर वाढणे किंवा इतर समस्या, नेत्रविकार जे आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि चष्म्याचा नंबर वाढला की चष्मा नको म्हणून रुग्ण सर्रास शस्त्रक्रियेकडे जातो. पण बऱ्याचदा असं होतं की शस्त्रक्रिया केलं आहे, डोळ्यांचं ऑपरेशन केलं तरीसुद्धा फरक पडत नाही. तर अशा केसेसमध्ये आयुर्वेदात काय उपचार आहेत? कॉर्निया टू रेटिना याच्यामध्ये एक स्पेस असतं, त्याच्यामध्ये विट्रस झिल्ली असते आणि त्याच्यामध्ये एक प्रेशर पण असतं. मोस्टली ते नॉर्मल असणं गरजेचं आहे. ते जर कमी किंवा जास्त स्वरूपाचं जर झालं तर निश्चितच पहिला त्याचा इम्पॅक्ट हा डोळ्याच्या रेटिनावर येतो. मग काय होतं, जेव्हा कॉर्नियामधनं जी दृष्टी आतमध्ये पटलामध्ये जाते आणि ती पटलावर पडते तेव्हा ते पटल जे असतं त्याचं डिस्टन्स खूप वाढलेलं असतं आणि जेव्हा अंडाकृती शेप असतो तो इलॉंगेटेड व्हायला लागतं आणि नंतर जी इमेज रेटिनावर पडत असते ती कुठेतरी बाधित होऊन खाली पडते. मग त्यावेळेस आपण फक्त मशीनकडे जातो, मशीननं डोळे तपासतो, डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन ते फक्त तेवढं ते नजर खाली पडत आहे त्याच्यावर फक्त ती फोकस होऊन सेंटरला येण्याचं एक काम फक्त त्या लेन्सचं काम आहे किंवा चष्म्याचं काम आहे. परंतु आतमध्ये जी सूज वाढत चाललेली आहे, इलॉंगेशन वाढत चाललेलं आहे, त्याच्यावर कुठं काय उपचार नाही आहे. पण आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तात्पुरती चिकित्सा होत नाही. एक वाढता शेप वाढता म्हणजे जे आतमधलं इलॉंगेशन आहे, जे स्पेस जास्त मोठं होत चाललेलं आहे त्याला थांबवायचं, आतमधली सूज कमी करायची आणि नंतर जो कुठेतरी व्हिजन रेटिनाच्या खाली पडते, बाधित होते, त्याला बरोबर सेंटर व्हिजन सेंटरला रेटिनावर जर पडली तर ती व्हिजन मेंदूपर्यंत जाणार आणि रुग्णाला विदाऊट चष्मा किंवा विदाऊट सर्जरी किंवा लेन्स न घालता बघू शकतात. हेच आमचं स्टेम सेल थेरपीचं कार्य आहे. बरेच असे रुग्ण आहेत की ज्यांना मुलं जे छोटे छोटे स्पेशली जे शाळेत जातात, फर्स्ट बेंचवरून दिसत नाही, मग सेकंड बेंचवरनं दिसत नाही, लास्ट बेंचवरनं पण दिसत नाही, अशी उलटी गणती आणि सरळ गणती. याच्यामध्ये काय होतं, फळ्यावरचं ब्लॅकबोर्डवरचं जेव्हा टीचर शिकवतात, लिहितात, बोलतात तर त्यांना ते अक्षर दोन मिक्स झाल्यासारखे वाटतात किंवा एकमेकामध्ये असे वेडेवाकडे डेव्हिएटेड अंक दिसायला लागतात किंवा डबल व्हिजनसारखे समस्या येतात. तर ह्या गोष्टी आतल्या रेटिनाच्या आणि कॉर्नियामध्ये झालेला डिफेक्ट राहतो आणि हा डिफेक्ट आयुर्वेद हा परमनंट सोल्युशन म्हणजे परमनंटली याच्यात सोल्युशन आहे आणि पुढे सर्जरी मोस्टली करायचं काम पडत नाही. ही झाली सर्वसाधारण गोष्ट, जेणेकरून आता सध्या सगळ्यात जास्त लेन्सचा उपयोग हा खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. परंतु मित्रांनो, लेन्स ही एक अशी गोष्ट आहे ती काही काळ वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यात जाणवायला लागेल की बऱ्याचशा काही समस्या जाणवतील, तर त्या सध्या नाही जाणवणार, 10, 15, 20 वर्षांनी जाणवायला लागतील. तर मोस्टली आपल्याला काय करायला पाहिजेत, जे बेसिक गोष्ट आहे ना ती क्लिअर करून घ्यायला पाहिजेत आणि जिथं तुम्हाला लेन्स वापरायची तिथं वापरायचं कामसुद्धा न पडणारं आयुर्वेदाचं काम आहे. आणि हे झालं, ही छोटी शस्त्रक्रिया राहते. परंतु मेजर ज्या शस्त्रक्रिया असतात की जे आम्ही शक्यतो आमच्या सेंटरचं एक वैशिष्ट्य आहे, आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य आहे की मेजर सर्जरीसुद्धा आम्ही स्टॉप करतो. म्हणजे याच्यामध्ये एक कॉर्निया ट्रान्सप्लांट म्हणजे जे काळबुबुळ ट्रान्सप्लांट करायची कंडिशन येते. म्हणजे मोस्टली आतमध्ये कॉर्निया जो आहे तो पांढरा बुरशीयुक्त होतो आणि नंतर तो वाढत जाऊन व्हिजन ही कमी होते. याला मराठीत टीक पडणं वगैरे असं म्हणतात. परंतु बरेच नंबर ऑफ कारणं आहेत की जेणेकरून कॉर्निया खराब होतो आणि डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतात की हे बदला. परंतु प्रेक्षकांनो, आमच्याकडे असे रुग्ण आहेत की ज्यांनी 3-3, 4-4 वेळा हा कॉर्निया रिप्लेस केला, परंतु कारणं शरीरात तसेच पडलेले आहेत. नंतर ते टाकून 2-4 महिन्यात जसं होतं तसंच झालेलं आहे. परंतु ती दृष्टी रेटिनावर अवलंबून आहे, ती दृष्टी तुमच्या ऑप्टिक नर्व्सवर अवलंबून आहे आणि शरीरात मोस्टली कारण काय. माझ्याकडे केस होती, तुम्हाला सांगतो, संभाजीनगरचं, जे कॉर्नियापर्यंत जाऊन पडण्याचं जे कारण होतं फक्त सर्दी होतं मॅडम. काय होतं, सर्दी. फक्त 20-25 वर्षापासून नाकातनं सर्दी ती डोळ्यात उतरायची, कानात जायची, कान खाजायचे, डोळे खाजायचे आणि नंतर मग त्याचं स्वरूप जे आहे ते काळं बुबुळ आपलं खराब झालं आणि त्याचं कायम स्वरूपाचं त्यांना अंधत्व आलं. 5 सर्जऱ्या करून ते माझ्याकडे आले होते. मी त्यांना तपासला आणि स्पष्ट सांगितलं, हा जो डोळा आहे हा कम्प्लिटली गेलेला आहे, जो आहे मात्र आपण व्हिजन वाचूया आणि टिकूया. हे झालं कॉर्नियल सर्जरी. नंतर जो पार्ट आहे तो रेटिनल डिटॅचमेंट होतो, इंटरनल ब्लिडिंग होतं. असे बरेच रुग्ण असतात की ज्यांना वारंवार इंजेक्शन घ्यावं लागतात, सूज येत राहते, इंटरनल ब्लिडिंग होतं आणि नंतर जागच्या जागी पडदा हा साईडनं फाटतो आणि नंतर ब्लिडिंग होऊन जातं. ब्लिडिंग झाल्याच्या नंतर
मग तिथे रक्त साठतं आणि साठल्याच्या नंतर इमर्जन्सी ऑपरेशन हे करावं लागतं. गॅस थेरपी राहते, त्याच्यामध्ये सिलिकॉन ऑइल वगैरे टाकतात. परंतु नंतर असे बरेच रुग्ण येतात आमच्याकडे, सगळे फेल्युअर रुग्णच असतात बऱ्यापैकी मोठ्या सेंटरचे. जे फेल्युअर रुग्ण असतात की ज्यांना ते सर्जरी करूनसुद्धा बरेच लोक सांगतात की आमची दृष्टी होती ती हळूहळू ती कायमस्वरूपाची कमीच झाली. परंतु मित्रांनो, त्यांना असं जर बघितलेलं असतं आम्ही की त्यांना वाढतं शुगरचं प्रमाण आहे, वाढतं बीपीचं प्रमाण आहे, जे वारंवार गोळ्या खातात आणि ह्या गोळ्याचे परिणामसुद्धा त्या रक्तवाहिन्यावर येत असतात. कारणं शरीरात तसेच पडलेले असतात, फक्त आजार नीट करायचे असतात. कारणं जोपर्यंत पूर्ण निघणार नाही तोपर्यंत मूळ आजारही तुमचा हद्दपार होऊ शकत नाही आणि मेजर सर्जरी करून सुद्धा हातात काहीच पडत नाही. म्हणून शक्यतो आमचा अट्टास एवढाच आहे, आयुर्वेदाचा अट्टास एवढाच आहे किंवा म्हणणं असं आहे की शक्यतो सर्जरी तर करा, परंतु जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये जर लवकर आयुर्वेदाकडे आलात आणि आपल्याला सर्जरी टाळण्यासाठी जर आपण यशस्वी झालात तर निश्चितच एक तर पैसा आणि वेळ आणि विना शस्त्रक्रिया उपचार हे आपल्याला यशस्वीरित्या करता येतील आणि रुग्णाचं आयुष्य हे आपल्याला अबाधित ठेवता येतील. नेत्रविकारांनी त्रस्त अनेक रुग्ण सरांकडे येतात आणि त्याच्यावर प्रभावी उपचार घेतात. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव कृष्णा मोहरकर, राहणार पुणे केशवनगर मंडळ ठिकाणी. मी आज सरांकडे आलो होतो माझ्या आजारासाठी, खास करून डोळ्यांसाठी. आणि डोळ्यांच्या आजारामध्ये असं होतं की माझ्या डोळ्यांमध्ये ताण असायचा आणि परत त्याच्यामध्ये जळजळ असायची. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मग मी सरांकडे आलो आणि सरांची जी स्टेम सेल थेरपी आहे ती मी घेतली, सरांच्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर बराच फरक त्याच्यामध्ये जाणवला. सगळ्यात प्रथम की जे डोळ्यांमधली जी हे ड्रायनेस आहे तो थोडा कमी झाला बऱ्यापैकी आणि तसेच डोळ्यांमधली जी स्ट्रेंथ होती ती बऱ्यापैकी वाढत आली आहे. अजून पण सरांनी ते बरेच गोळ्या वगैरे देत आहेत ते आणि पुढे अजूनही मला अनुभव आहे की ते सगळं क्लिअर होणार आहे. डॉक्टर, काय सांगाल या प्रतिक्रियेविषयी? हे जे आहेत ना, हे पुण्यातले आहेत पेशंट आणि ॲक्च्युली यांना शुगर पण होतं आणि ड्राय आय सिंड्रोम पण होता आणि मोस्टली ह्या स्क्रीनिंग टायमिंग खूप होतं यांचं. आता जस्ट त्यांचं एक 27-28 एज आहे आणि मोस्टली आता जॉब लागलेले आहेत, कारण की 15-15, 16-16 तास काम करूनसुद्धा म्हणजे वाढतं स्क्रीनिंग टाईम. मग तुम्हाला त्या डोळ्यातले अश्रुग्रंथी असतात त्या हळूहळू स्क्रीनिंग टायमिंग वाढलं, रात्रीची झोप नाही झाली, पोट साफ नाही झालं किंवा पोटाची समस्या असतील, हीट वाढलेली असेल तर त्या स्क्रीनिंग टायमिंगला तो जास्त हे होतो, काय म्हणतात त्याला, प्रेशर क्रिएट करतं आणि अश्रुग्रंथी ज्या डोळे आपण बंद करत असतो उघडत असतो त्यावेळेस अश्रुग्रंथीतून एक स्टिकी जेली सबस्टन्स असतो, त्याला तो डोळ्यामध्ये स्प्रेड होतं आणि डोळ्याला एक लुब्रिकेंट टाईप देत असतं. परंतु अशा रुग्णाला अश्रुग्रंथी ह्या आतमध्ये सुकायला लागतात किंवा आतमध्ये सूज यायला लागते आणि नंतर ते स्टिकी सबस्टन्स तिथं सिक्रेशन बंद होतं आणि नंतर डोळे कोरडे व्हायला लागतात. याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हा ड्राय आय सिंड्रोम एवढा कचकचणारा, बोरिंग आणि डोक्यावर नेहमी प्रेशर, डोळ्यावर प्रेशर, अस्वस्थता, डोळ्याला चोळलं की बरं वाटतं किंवा व्हिजन अशी वाटते, कधी माझी कमी होते कधी जास्त होते, असं वाटतं काय व्हिजन कमी होतं आहे का, असं घाबरून टाकणारा म्हणजे हा ड्राय आय सिंड्रोम. आणि नेहमी एक मनावर त्याचं एक वेगळंच प्रेशर असतं की माझे डोळे अचानक जातात की काय, म्हणजे एवढं प्रेशर आतमध्ये क्रिएट होतं आणि नंतर रुग्ण हे म्हणजे असे थोडेसे डिस्टर्ब राहतात. आणि याच्यासोबतच आपल्याला एक थोडक्यात सर्जरीचा एक पार्ट राहिलेला आहे, तो म्हणजे मोतीबिंदू आणि काचबिंदू. आता पूर्वी जे मोतीबिंदू व्हायचे एवढं प्रमाण होतं का, हा आत्मचिंतनाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, आता 50 नंतर 40 नंतर मोतीबिंदू होते. लहान मुलांना सुद्धा जसं टाईप 1 डायबिटीज आहे तसा लहान मुलांना सुद्धा मोतीबिंदू होते. मोतीबिंदू म्हणजे काय, जी डोळ्यातली लेन्स असते तिच्या सेल्स किंवा तिचा रक्तपुरवठा किंवा ऑक्सिनेटेड ब्लड तिच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तिचा अतिरिक्त वापर किंवा अल्पावधीतच मुलांना मोबाईल, TV सतत पाहणे किंवा त्याच्यावर येणारा प्रेशर किंवा लोड, या कारणामुळे हे सध्या वाढतं प्रमाण जे म्हणजे मोतीबिंदूचं नंतर रूपांतर काचबिंदूमध्ये होतं. आमचे बरेच असे रुग्ण आहेत की ज्यांना पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये मोतीबिंदू झाले, ते आमच्याकडे आलेत. आम्ही त्यांना औषध दिलेत की ज्यांना म्हणजे व्हिजन बऱ्यापैकी बाधित झाली होती, त्यांची व्हिजन पण आम्ही रिस्टोर करू शकलो आणि अभिमानानं सांगतो की आम्ही त्यांचं ऑपरेशनसुद्धा टाळू शकलो. ऑपरेशन ही काय महत्त्वाची गोष्ट करण्यासारखी आहे की नाही, ही स्टेज आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. मोतीबिंदू पूर्ण मॅच्युअर झाल्याशिवाय त्याचं सर्जरी करायला नाही पाहिजेत, पण बरेच लोक घाबरून देतात, मॅच्युअर नाही झाला किंवा थोडं थांबलं तर दृष्टी कमी होईल आणि आपल्याला नॉलेज किंवा थोडंसं माहिती नसल्यामुळे एक मागं पुढे निर्णय चुकतो आणि नंतर जे ऑपरेशन करूनसुद्धा लोकांची दृष्टी व्यवहारात कितीतरी लोकांची गेलेली आहेत.
ते रुग्ण आमच्याकडे फेल्युअर होऊन येतात आणि रोज असे म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही असे रुग्ण बघतो की जेणेकरून असं वाटतं की ही शस्त्रक्रिया तरी कशासाठी. कारण की शस्त्रक्रिया करूनही मोतीबिंदूचं 1, 2, 4, 5, 7 वर्ष मोस्टली ज्या रुग्णांना BP, शुगर, कोलेस्ट्रॉल किंवा अन्य आजार नाही आहेत त्यांचं 1, 8, 10 वर्ष तरी विजन वाचतं. परंतु ज्या लोकांना BP, शुगर असेल त्याचे 2-3 वर्षातच बऱ्यापैकी विजन हे संपुष्टात येतं. कारण की त्यांना वाढतं शुगरचं प्रमाण आहे, वाढतं BPचं प्रमाण आहे, वारंवार गोळ्या खाणं आहेत किंवा पोटाचे पचनाचे आजार आहेत. त्याच्यामुळे इम्युन सिस्टम पण लॉस होतं. डॉक्टरांचं काम आहे ऑपरेशन करून देणं, परंतु तुमचं जर शरीराचं इम्युन सिस्टम जर वीक असेल आणि कोणताही पार्ट जर दुसऱ्या शरीरात टाकला असेल तर त्या पार्टला इम्युन सिस्टम सपोर्ट करणं, शरीर सपोर्ट करणं हे कितपत योग्य ते तुमचं शरीर ठरवतं आणि त्याच्यावर तुमचं यश अपयश सर्जरीचं हे ठरवल्या किंवा निश्चित केल्या जातं आणि तर शरीरच सांगतं आपल्याला. परंतु जेव्हा शरीर रिस्पॉन्स करत नाही तेव्हा इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी आयुर्वेद हा बेस्ट पर्याय. दुसरा स्टेम सेल थेरपी खूप चांगल्या पद्धतीचा पर्याय आहे. आणि जाता जाता मला एवढंच सांगायचं की पंचकर्म हा आयुर्वेदासाठी सगळ्यात वरदान आणि मानवासाठी वरदान म्हणजे ते पंचकर्म आहे. निव्वळ गोळ्या खाणं, औषधं खाणं ही मेंटॅलिटी आता बदलायला पाहिजेत. आहार पद्धती बदलायला पाहिजेत आणि आहारामध्ये हे सगळं काही आयुष्याची गुरुकिल्ली किंवा गुपित दडलेलं आहे हेच मला तुम्हाला सांगायचं. आणि घाबरून न जाता, गोंधळून न जाता शक्यतो आमचा एक मोठो असा आहे की शस्त्रक्रिया नको आहेत, परंतु त्या रुग्णांनी त्या अवस्थेमध्ये आमच्यापर्यंत लवकर पोचणं गरजेचं आहे. जर उशीर झाला किंवा लेट झालं तर मात्र त्याला सर्जरी करणं योग्य अयोग्य ते मात्र तुमचे ॲलोपॅथीचे डॉक्टर किंवा मॉडर्नचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील. आयुर्वेदामध्ये असं आहे मित्रांनो किंवा प्रेक्षकांनो की 90,000 डोळ्याचे सांगितलेत आणि तेव्हा पण सर्जरी सांगून ठेवलेल्या आहेत. असं नाही की सर्जरीला अपोज आहे, नाही. परंतु जर त्या सर्जरीपर्यंत पोहोचायचंच नाही ना त्याच्या आधीच सगळं कव्हर करायचं. हेच आयुर्वेदाचं मोठं आहे आणि हेच आयुर्वेदाचा उद्देश आहे. डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.